आपलं स्वागत आहे। आज द्वादशी पंढरपूर मध्ये मी आता सध्या आहे। आज 18 ते 19-20 दिवसाची वारी आळंदी ते पंढरपूर ही पायवारी वारकरी करून आलेले आहेत। आणि काल मोठी एकादशी आषाढी एकादशी होती। कालची एकादशी झाल्यानंतर आज जी द्वादशी आहे त्यात उपवास सोडून वारकरी आपल्या घरी जातात। तर हा जो 19 ते 20 दिवसाचा प्रवास आहे, हा सोहळा माऊलींचा त्यांनी कसा आनंदाने सोहळा घालवला किंवा त्यांना कसं वाटतंय हे आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। थोडक्यात त्यांना कसं वाटतं आणि आता घरी जाताना त्यांना काय वाटतंय हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। माऊली नमस्कार। आता ही सोहळा तुम्ही जे 19 ते 20 दिवस चालत होता आळंदी ते पंढरपूर, ह्या सोहळ्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद आला या सोहळ्यामध्ये। आपल्या सासवडच्या घाटामध्ये नाचत गावात मस्त अभंग गावात आम्हाला खूप आनंद आला यावर्षी। आणि आता ह्या 20-21 दिवसामध्ये आम्हाला खूप एवढा आनंद मिळाला या दिंडीमध्ये। सिंदेवाडी या ठिकाणी सोलापूर तालुका जिल्ह्यातली दिंडी लहान छोटी आपली, यामुळे सर्वांना खूप आनंद मिळाला आणि प्रेम मिळालं समजा। आणि आज तुम्ही एवढा आळंदीची वारी पायवारी केलेली आहे आणि आज तुम्ही घरी जाणार आहात, तुम्हाला कसं वाटतंय? आज तर घरी चांगलं वाटून, पण घरी गेल्यावर खूप असे करमणार नाही बघा गावात गेले। म्हणजे सवय लागलेली असते माऊली विठ्ठल। हा आनंदाचा हा गजराचा खूप आनंद वाटला। घरी गेल्यावर करमणारच नाही कोणालाच। आपल्या सोबत अनेक वारकरी आहेत, त्यांच्या सोबत पण आपण संवाद साधणार आहोत। काय म्हणतात म्हणजे त्यांना ही जी वारी आहे ही वारी कशी वाटली, एकंदरीत त्यांचा हा प्रवास कसा झाला आणि आज घरी जाताना त्यांना काय वाटत आहे हे आपण त्यांच्या सोबत थोडक्यात जाणून घेऊया। आपल्या सोबत मावशी बसलेले आहेत। माऊली किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? 8 वर्ष झालं। 8 वर्ष। काय मग विठ्ठल पावला का तुम्हाला 8 वर्षात? मग पावला की पावलं। काय म्हणलं विठ्ठल? विठ्ठल म्हणलं वर्षाला वारीला या। बर, आता तुम्ही आळंदी ते पंढरपूर वारी केली, काय वाटलं तुम्हाला? ह्या दिंडीमध्ये काय वाटलं विशेष? चांगलं वाटलं, आनंद वाटला एकदम भारी। म्हणजे असं चालायला हे सगळं चांगलं वाटलं। आता हे 19 ते 20 दिवस झालं आपण पायवारी केली, आता तुम्ही घरी जाणार आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? घरी गेलं करमत नाही, इकडलं आठवण होती, माघारी जावं वाटतं देवाकडं। आणि मग आता काय तसंच देव पाठीमागं टाकून तसंच राहायचं, काय करायचं? चालेल, अजून आपल्या सोबत अनेक वारकरी आहेत। जय हरी, रामकृष्ण हरी। तुम्ही आळंदी ते पंढरपूरची पायवारी केली, त्यावेळेस तुम्ही विना घेऊन एवढ्या गर्दीत पायवारी केलेली, तर त्या पायवारी करत असताना तुम्हाला घरच्या काही आठवणी येत होत्या का? आणि आता तुम्ही वारी संपून घरी जाल तर तुम्हाला कसं वाटतं? कसं आहे, घरी जायचं म्हणजे आता मुळावर आलेली वाटतंय। कारण 20-22 दिवस झालं चालतोय की उगा 2-3 दिवस झाला आपण आलोय काय असं वाटतंय। म्हणजे हे आनंद जेवढा घेईल तेवढा थोडाच आहे, म्हणजे कमीच वाटतंय असं आहे। मला घरी जायचं म्हणजे जावंच लागणार आहे ना, न विलाच आहे, पण जावं असं वाटत नाही, पण जावं लागतंय। हे दिंडीचा जे आनंद सोहळा आहे महान आहे, म्हणजे त्याची गणता करता येत नाही, इतकं म्हणजे महान आहे ते। ज्याचं भाग्यात आहे त्यालाच घडू शकतं, कारण इतराच्या घडत नाही। आता हे जे तुम्ही ज्या दिंडीत पायवारी करत होता, जे दिंडी चालक आहेत, ह्या दिंडीतलं वेगळं पण काय आहे? वेगळं पण काय वाटत नाही, एका कुटुंबातलं असल्यासारखं वाटतंय। म्हणजे दुजा भाव त्यात काय नाही, दिसूनच येत नाही। नाव काय आहे दिंडी चालकाचे? दिंडी कुठली? रामचंद्र महाराज, सिंदेवाडी। ह्या दिंडीत तुमच्या किती आहेत वारकरी टोटल? आमचे किती? 70-80 वारकरी आहेत। माऊली तुम्ही कुठून आलेत? आम्ही शिंदेवाडून आलो। किती वर्ष झालं पायवारी? काही यंदाच आले ह्या वर्षीच। काय म्हणते वारी? लय भारी आनंदच आहे। आता पुढच्या वर्षी येणार का? हा, यायचं पुढच्या वर्षी। ह्याच दिंडीत? हा, याच दिंडीत, गावातली दिंडी आहे। बर। हा, आपल्या हातात काय आहे, त्या माऊलीच्या हातात यायचं ना यायचं, घडती ना घडती असं नाही का? गेल्या वर्षी वारीला येणं झालं नाही,
तर वर्षभर म्हणजे पुल्ली वारी असतोर जीवाला हुरहुर लागली होती की कवा वारी येते कवा होती वारी बोलली म्हणजे असा जीवाला आस लागतो. सोबत अनेक वारकरी माऊली आहेत, त्यांच्यासोबत पण आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार माऊली. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही पायवारी करताय? 16 वर्ष झाले मला. 16 वर्ष झालं. आता आपण जेव्हा 19 ते 20 दिवस पायवारी आळंदी ते पंढरपूर केली आणि आज आपण घरी जाणार आहोत, तर तुम्हाला काय वाटतंय? दुःख वाटतंय घरी जाण्याचं. दुःख वाटते, पंढरपूर विठ्ठल माऊलीला सोडून जावं वाटत नाही. आता हा प्रवास करत असताना तुम्हाला घरची आठवणी, आता एरीवारी आपण घरी असतो त्यावेळेस मला हे दारी धरायची, मोटर चालू करायची, मला हे काम करायचं, हे कंटिन्यू काही ना काहीतरी असतं आपल्या डोक्यात विचार. पण हे पायवारी करत असेल तुम्हाला असं काय आठवलं की घरचं काम खूप राहिले? जरी गावाकडनं फोन आला तरी आम्हाला वेळ मिळत नाही बोलायला, म्हणजे एवढं इकडचं ध्यास लागलेलं असते. आता घरी गेल्यानंतर समजा पुढच्या वारीला आतुरतेने वाट बघणार आपण. लय वेळा आता ह्या दिंडीमध्ये जे दिंडी चालक महाराज आहेत त्यांच्या दिंडीतलं आणि बाकीच्या दिंडीमध्ये वेगळं पण काय असं तुम्हाला वेगळं जाणवतं? पण महाराज म्हणजे हे महाराज आणि वारकरी एकच आहे ते. आणि जी महाराज मंडळी आहे ती महाराज मंडळी प्रमाणेच राहतील. तसले ह्या दिंडीमध्ये जी महाराज आहे ते वारकरी प्रमाणेच असते, ती सगळ्याला सामावून घेते आणि महाराज बरोबर म्हणजे वारकरी बरोबरच असते ती. तसे बाकीचे महाराज लोक जी ती गाडीत येतील. हो म्हणजे एक आपले पण एका कुटुंबासारखं सगळं. हा, आणि महत्वाचं म्हणजे मी तुमच्या दिंडीमध्ये जेवण पण केलेलं आहे. स्वयंपाक एक खूप छान असतो, म्हणजे घरच्या घर स्वयंपाक एकदम असतो. नंबर एक स्वयंपाक. हा, नंबर एक स्वयंपाक म्हणजे घरासारखा स्वयंपाक. घरासारखा. हो. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जास्त ऑइली नाही किंवा जास्त आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे. हो, आजारी पडू शकत नाही माणूस. फक्त एकच समजा पाणी पिताना थोडासा बदल झाला तितकंच फक्त थोडस जाणवतोय आजारी पडत, बाकी तसं आजारी पडण्याचं काहीच कारण नाही. नाही. अजून आपल्या सोबत माऊली कुठे आले तुम्ही? टेंभुर्णीवरून. काय म्हणली पायवारी? पायवारी एकदम छान झाली, आळंदी ते पंढरपूर. आता विठ्ठलाला काय मागणं घातलं? आता असं पुढच्या वर्षी पण मला वारीला येऊ दे. छान घरचं आठवण होत नाही, काय नाही, एकदम आनंद. आता घरी जायचंय म्हणलं काय वाटतंय? एवढे दिवस तुम्ही वारी केली, सगळ्या वाटतंय किती सोबत आहे. आता जावं तर लागतंयच नाही. संसार आहे. संसार आहे. आपल्या सोबत अजून माऊली आहेत. किती वर्ष झालं माऊली तुम्ही पायवारी करताय? पायवारी नाही करत. नाही करत का? माझ्या इथं पुण्यामध्ये दिंडी येते, आपल्या इथं 2 दिवस कार्यक्रम असतात. त्याच्या निमित्तानं मग मी कार्यक्रम करून मग शेवटच्या दिवशी इकडे येतो. इकडे येतात. पण तरी ते पण एक वेगळं समाधान आहे ना, तुम्ही गाठताच ना हा कार्यक्रम. हा, म्हणजे एक वेगळं आनंद. मला आनंद आहे आणि आवड पण आहे त्याची पहिल्यापासून. सुरुवातीपासून मी त्याच्या ह्याच्यात असल्यामुळं मला चांगलं योग्य व्यवस्थित वाटते, काय अडचण नाही. तुमची झाली. आपल्या सोबत आबा आहेत. आबा म्हणते मी यांना. आबा काय म्हणते वारी? मॅडम वारी सारखं सुख नाही, काहीच नाही वारी सारखं प्रपंच तर नाहीच. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोक व्हावा जन्म असं वारीचं सुख आहे. अशीच वारी चालू असो, राहूच दे वाटते बघा. 4 महिने 6 महिने अहो वर्ष जरी वारी चालली तरी काहीच दुःख होणार नाही असं मला वाटतं. आता आपण एवढे दिवस 18, 19, 20 दिवस चाललो, वारी केली, सगळ्यांचं नियोजन तुम्ही करत होता, तुमची धावपळ जास्त होती, मी पाहत होते. पण आता आपण घरी जाणार आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला घरी जायलाच नको वाटतं मॅडम. अशी वारी चालू असं राहावं वाटतं. इथं ह्या वारीमध्ये एक आपलेपण आहे आणि तुम्ही तर सगळ्यांना आपलेसे झालेला आहात, त्यामुळे नको वाटतं इथनं जायला. बरोबर. आता ही जी दिंडी आहे, ही दिंडी कुठली आहे? ह्या महाराजांचं नाव काय आहे? आणि ह्या दिंडीतलं वेगळं पण असं काय आहे की दरवर्षी तुमच्यातले वारकऱ्यांची संख्या पण वाढते आणि एक आपलेपण वाटते, असं सगळ्यांच्या म्हणण्यात आलं असं का? दरवर्षी संख्या वाढते आमच्या वाटते. दिंडी चालक महाराज कुठले आहेत? त्यांचं नाव काय? शिंदेवाडीचे पण रामचंद्र सावंत. हो. तुम्ही किती वर्ष झाले दिंडी? त्यांची आम्ही सुरुवातच केली आम्हीच दिंडीची. बर. आमच्या दिंडीचा आधारस्तंभ आमचे अनिल काका. हो, आमचे पुतणे लाडके, त्यांच्या याच्यावर दिंडीचं सगळं. अरे वा. आबा तुम्ही दिंडी काढा, पुढची काळजी करू नका, काही अडचणी उद्या. दररोज संध्याकाळी फोन करते झोपायच्या टायमाला, आबा ठीक आहे का सगळं. म्हणजे ते घरी असतात पण त्यांचं चित्त सगळं पंढरपूर किंवा वारकऱ्यांसोबत आहे. त्यांनी एकदा येऊन मध्येच भेट दिली, काय कमी आहे का तुम्हाला? काका सगळं भरपूर आहे, तुमचा आशीर्वाद आहे.
एकंदरीत तुम्ही पाहू शकताय की ह्या किती छान हा सोहळा आहे आणि सगळे किती आनंदात हा सोहळा पाडतायत. तुम्ही पाहू शकता इकडं स्वयंपाकाची छान तयारी चालू आहे. हे पाहू शकताय तुम्ही, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो चिरायचं चाललेलं आहे. काय स्वयंपाकाला काय आज? बटाट्याची भाजी आहे. आज उपवास सोडायचा असेल इथं ना. आपण स्वयंपाक करणार म्हणजे ज्या माऊली आहेत, ज्या ह्या दिंडीला ज्या ह्या दिंडीला माऊली ह्या दिंडीला ज्या माऊली स्वयंपाक आपण पाहत आहात की तो स्वयंपाक चालू आहे. एकादशीचा उपवास सोडून वारकरी आपापल्या घरी जाणार आहेत. जे 19 ते 20 दिवस आळंदी ते पंढरपूर ज्या माऊलींनी स्वयंपाक केला आणि दिवसभर पायवारी करून ज्यावेळेस वारकरी थकून येतात, तेव्हा थकल्यानंतर त्या वारकऱ्यांना संध्याकाळी हरिपाठ, भजन, कीर्तन झाल्यानंतर जेवण करून ज्यावेळेस झोपले जातात, तेव्हाच ते मोठं वेगळं पुण्य असतं की मनसोक्त त्यांना जेवण भेटतं. आणि त्या ज्या माऊली आहेत ज्यांनी स्वयंपाक करून त्या वारकऱ्यांना जेवण घातलं, हे असं एक मोठं पुण्याचं काम म्हणजे त्या माऊलींसोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मावशी. नमस्कार. काय म्हणता माऊली? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही आता 19 ते 20 दिवस झालं स्वयंपाक करता आणि तुमच्या हातचा स्वयंपाक मी पण खाल्लेला आहे. म्हणजे एकदम घरगुती टाईप आपल्या भाज्या असतात, चपात्या असतात. असं कधी मला वाटलं नाही की मी बाहेर जेवते म्हणून. खूप छान स्वयंपाक वाटलं. मग तुमच्या हाताला एवढी चव कस काय भाज्यांना? धन्यवाद माऊली म्हणण्याबद्दल. पांडुरंगाची काहीतरी कृपा आहे बरं का तुमची. काय तर कृपा आहे. तुम्ही माळ पण घातली इथं आल्यावर. माळ घातली का? रात्री घातली का बरं? विठ्ठलाची आता माळ घातली? तेव्हाच घातले होते पण तुटली होती म्हणून ठेवली होती घरी. आता घातली. किती वर्ष झालं तुम्ही असं स्वयंपाक? 4 वर्ष झालं. 4 वर्षात तुम्हाला काय अनुभव? 4 वर्षापूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव तुम्हाला काय वाटतं? सगळं आनंद झाले माझे. आनंद. म्हणजे विठ्ठलाने सगळं चांगलं केलं. सगळं आता चांगलं हे एकंदरीत ही वारी काय बनली तुम्हाला? करतात की अजून. मग आता विठ्ठलाला काय साकडं घातलं तुम्ही? चांगलं हो, परंपरे असंच हो, चांगलं ठेवावं, सुखी देवा. सुखी देव. एक कुठेतरी मला असं वाटतं विठ्ठलाची काहीतरी कृपा आहे त्यांच्यावरती. एवढ्या माणसाचं त्या स्वयंपाक करतात म्हणजे भाजी असेल काही असेल, खूप टेस्ट आणि चव असतं. म्हणजे असं वाटत नाही की आपण ते बाहेर जेवतोय. घरातला स्वयंपाक जसा असतो सेम तसा स्वयंपाक. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणतो विठ्ठल तुमचा? काय नाही मॅडम. काय नाही म्हणत. चपात्या बनवायच्या वारकऱ्यांना पण सगळं आशीर्वाद आहे की तुम्हाला दोघींना 2 मुलं हो, आम्हाला या. धन्यवाद. बाकी काय म्हणते विठ्ठलाला काय मागणं घातलं? पुढच्या वर्षी आमची बर चला. खूप छान स्वयंपाक करतात. आपल्या सोबत एक माऊली आहेत, ते पण खूप त्यांचा म्हणजे एक मदतीचा खारीचा वाटा आहे दिंडी सोबत. कंटिन्यू ते मदत करतात. रावट्या ठोकण्यासाठी असेल, स्वयंपाकाला काही लागत असेल तर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय म्हणते वारी? लय छान वाटली ह्या वर्षी तर. लय भरपूर वारी भरलेली आहे आणि त्याच्यामुळे लय आनंद वाटला आम्हाला. आता एवढे दिवस वारी केली तुम्ही, एवढी सेवा केली, रावट्या करून देणं किंवा स्वयंपाकाला. आता तुम्ही वारी संपल्यानंतर आता घरी जाणार तर तुम्हाला कसं वाटतं? आनंद वाटतो. घरी जाताना आनंद वाटतंय का दुःख वाटतंय? आणि दुःख वाटते. मग काय आता विठ्ठलाला काय मागणी केली? काय मागणी नाही, प्रत्येक वर्षी असंच आनंदानं यावं आम्ही इथं पांडुरंगाला. तुम्ही पाहू शकता छान पैकी स्वयंपाक चालू आहे. चपात्या बनवतात. स्वयंपाकाला आता उपवास सोडाय काय जेवण? हो, मग उपवास सोडायचं. चपात्या, भाजी, जामन. गुलाबजामुन पण बनवलं तर कुठं बनवलं? अरे वा, बघा स्वीट आयटम गुलाबजाम माझा फेवरेट आहे. जिलेबी आहे. हो. अरे वा, आमचं ते पुण्य तर ह्यातच भेटणार आहे.
पण युवा वारकरी आहेत तर ते अभंग पण गातात, अजून काय करतात, अभंगच गातात. तर एक युवा आहे आणि युवा पिढीला एक प्रेरणा देणारे आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणली पायवारी? आता 19-20 दिवसाची आळंदी ते पंढरपूर तुम्ही पायवारी केली, तर काय म्हटली वारी तुम्हाला? काय आता सगळं विसरून जायला सगळं विसरून गेलं. आता आपण घरी असल्यानंतर उद्याच्या कामाचा व्याप राहतो, म्हणजे डोक्यात माइंड मध्ये एक विचार असतो, मला हे करायचं, मला ते. पण ह्या प्रवासामध्ये आळंदीच्या काहीच विचार नाही आला, काहीच नाही. घरच्यांचा विचार नाही आला तर कामाचं काय आलं, घरच्यांची आठवण नाही आली आतापर्यंत. एवढं आपले पण नाही वाटलं ह्या वारीमध्ये, बरोबर? आता उपास, आपण आता काल एकादशी होती, आज द्वादशी उपासून जे ते आपापल्या घरी वारकरी जाणार, तर तुम्हाला काय वाटतं? मला तर जाऊ नाही वाटत येतो. नाही नाही एक वेगळं म्हणजे एक तो क्षण वेगळा होता, सगळ्यांसोबत आनंद, खेळून हसून खेळून मिसळून. आणि आता घरी गेलो करमणार पण नाही सगळं, करमणार नाहीच. ह्या दिंडीत क्षणच वेगळा. ह्या क्षणी आता तुम्हाला, आपण घरी जाणार आहोत म्हणजे विठ्ठला सोडत, ह्या क्षणी माइंड मध्ये असा कोणता अभंग आठवतोय का की बाबा मी विठ्ठलाला निरोप देतोय? तुम्ही म्हणू शकता का असा एखादा अभंग? युवा पिढी आहे, माऊली आहेत, आज घरी जाताना ते कोणता अभंग विठ्ठलासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी म्हणू इच्छित, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो.